नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनवट परिसरातील बातमी. किनवट येथील संविधान स्तंभ संदर्भात साखळी उपोषण 28 ऑगस्टला सुरू केलेले अखेर 3 दिवसानंतर संपन्न. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 3 दिवसानंतर किनवट येथील संविधान स्तंभाजवळील साखळी उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे. योग्य मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असेही आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. आम्हाला असं म्हणायचं आहे, ज्या ठिकाणी पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता आणि निष्कासित करण्यात आला त्याच ठिकाणचे सर्व नो ड्यूज आहे आणि तो अश्वरूढ पुतळा आमच्या महाराजांचा तो पुतळा तिथं बसला पाहिजे. तो कशासाठी? इथली मनुवादी व्यवस्था, इथले RSSचे लोक इथं केवळ हिंदू मुस्लिम दंगे झाले पाहिजे म्हणून या ठिकाणी जे ठिकाणी ते आता शिवाजी महाराजांचा पुतळा ते बसवणार आहे त्या ठिकाणून मस्जिदचं अंतर जवळपास केवळ 15 ते 20 फीट आहे. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की त्याची उंची जवळपास 25 ते 30 फीट आहे. जर इथला एखादा कार्यक्रम असेल, एखादा विषय झाला, तो निश्चितपणे तो तिथल्या मस्जिदवर होणार आहे. म्हणून त्याच्यामध्ये विचलित आणि विपरीत परिणाम घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये संविधान देऊन या देशाला एक धर्मनिरपेक्ष व्यवस्था दिलेली आहे. तिथला दलित असेल, आदिवासी असेल, अल्पसंख्याक असेल, मुस्लिम असेल किंवा अन्य या देशामधला वंचित असेल, त्यांनी सर्वांनी एका एकजुटीने या देशामध्ये राहिलं पाहिजे. शांततेनं हा देश चालला पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. परंतु इथली मनुवादी व्यवस्था, RSS व्यवस्था या देशामध्ये जाती आणि धार्मिक दंगे भडकवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आम्ही हे त्यांचं मनसुबा बिलकुल हे यशस्वी होऊ देणार नाही. कारण या देशामध्ये हा देश केवळ कोणाच्या हुकुमशाहीने नव्हे किंवा कोणाच्या अधिकाराने नव्हे तर हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं चाललं आहे आणि त्याच पद्धतीने चाललं पाहिजे. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की इथल्या नगरपालिकेमध्ये असलेल्या सत्ताधारी जे की आता ते माजी झालेले आहेत त्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने नोटीस दाखवून, चुकीच्या पद्धतीने जागा दाखवून या धर्मामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करत आहेत. माझं असं म्हणणं आहे या माध्यमातून, कारण त्यांनी रात्रीच्या वेळी या संविधान चौकामध्ये येऊन, या संविधान स्तंभाजवळ येऊन संविधान काढण्याचं षडयंत्र आखलं होतं. इथले तत्कालीन माजी नगर अध्यक्ष असतील किंवा आता जे आमदार आहेत ते असतील, या सर्वांनी मतदानाचं राजकारण करण्यासाठी इथल्या सर्व लोकांना वेठीस धरण्याचं काम केलेलं आहे. परंतु मी तुम्हाला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की त्यांचे हे प्रयत्न कदापि आम्ही शक्य होऊ देणार नाही. आणि इथल्या मुस्लिम समाजाला कोणत्याही पद्धतीनं जर त्रास देण्याचा हे लोक प्रयत्न करत असतील तर आम्ही या मुस्लिम समाजासोबत आज खंबीरपणे आम्ही उभा आहोत. याच्या अगोदर तुम्ही बघितलेला की वक्फ बोर्डचा विषय होता. कोणत्याही समाजाने, कोणत्याही पक्षाने त्या मुस्लिम समाजासमोर उभे टाकलेले नाही. केवळ मुस्लिमांचा मतदानासाठी वापर करायचा आणि मुस्लिमांवर एखादा प्रश्न आला तर बाजूला जायचं आहे, ही नीती इथल्या मुस्लिम बांधवांना कळालेली आहे. म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की इथल्या मुस्लिम समाज असेल, इथला वंचित शोषित पीडित समाज असेल, यांच्यावर जर कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर आपण सर्वजण वंचितांच्या सोबत राहिलं पाहिजे. हा आदेश घेऊन बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे आहोत. आणि वंचितांचे जे प्रश्न असतील त्यासाठी आम्ही आज नव्हे तर शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही निश्चितपणे रस्त्यावर उतरण्याची आज आमची तयारी आहे. म्हणून या मीडियाच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की कलेक्टर साहेब म्हणजे जिल्हाधिकारी साहेब येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये इथं पाहणी करण्यास येणार आहे. त्या पाहणीसाठी आम्ही सर्वजण उपोषणार्थी असेल, इथला DSP असेल, इथला नगर परिषदेमधला CO असेल, हे सगळ्याच्या माध्यमातून इथल्यातली पाहणी होणार आहे. चुकीच्या पद्धतीने ज्यांनी कोणी डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्र दाखल केलेले असेल त्यांच्यावर गुन्हे झाले पाहिजे आणि जो कोणी इथला सरकारी कर्मचारी त्या गोष्टीला जबाबदार असेल त्याला सस्पेंड नाही तर डिसमिस केलं पाहिजे. एवढंच मी या माध्यमातून त्यांना मी सांगू इच्छितो. संविधान स्तंभासंदर्भात व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी सांगितलं की मी 4 ते 5 दिवसामध्ये किनवटला येऊन पाहणी करणार आहे. म्हणून आम्ही तात्पुरत्या स्वरूपात हे
साखळी आंदोलन इथं तात्पुरत्या स्वरूपात आम्ही स्थगित करीत आहोत. परंतु आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर याच्यासमोर आम्ही उग्र आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही छेडणार आहोत. कारण तिथल्या भावांना तो मग कोणत्या जातीचा असेल, धर्माचा असेल, वंशाचा असेल, पंथाचा असेल, हा विषय आमच्या समोर नाही. तर इथल्या वंचितांना न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी झालेली आहे. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आम्ही तात्पुरत्या स्वरूपात आज इथे आमचं जे साखळी उपोषण होतं ते तात्पुरत्या स्वरूपात आम्ही स्थगित करतो. जर आमच्या मागण्या रास्तपणे योग्यपणे जर मान्य झाल्या नाहीत तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडणार आहोत. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र शासनाने किनवट शहरामध्ये हा संविधान स्तंभ 1972ला बांधकामास सुरुवात केली आणि 73ला या संविधान स्तंभाचं अनावरण या किनवट शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. भारतीय संविधानाला 25 वर्ष पूर्ण झाल्या कारणाने उभारण्यात आलेल्या या संविधान स्तंभावर भारताच्या स्वतंत्र लढ्यामध्ये किनवट शहरामधून ज्या स्वतंत्र सेनान्यांनी आपलं बलिदान दिलं भारत स्वतंत्र होण्यासाठी, त्या स्वतंत्र सेनान्याचं नाव या स्तंभाच्या पाठीमागे लिहिलेलं आहे. आपल्याला अंदुकसर या संविधान स्तंभाच्या पाठीमागे आल्याच्या नंतर आपल्याला दिसेल की काही नावं इथं लिहिलेली आहे. जी नावं कोरलेली आहे ती आत्तापर्यंत स्पष्ट आजपर्यंतही दिसतात. काही नावं जी कोरलेली नाही ती नावं आता आपल्याला दिसणं अशक्य आहे. त्यामध्ये वाचण्यासाठी काही नावं येत असतात. तर त्याच्यामध्ये 1 नंबरचं नाव इथं स्पष्ट कोरलेलं दिसतंय आपल्याला. वासुदेव सदाशिव अंसापुरे, किनवट तालुका, अशा पद्धतीच्या स्वतंत्र सेनान्यांची या स्तंभावर नाव लिहिलेलं आहे. आणि हा अत्यंत प्राचीन म्हणजे स्वातंत्र्याचा 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 72-73ला उभारण्यात आलेला स्तंभ आहे आणि या केंद्र शासनाने उभारण्यात आलेला आहे. या स्तंभाची पुरेपूर काळजी येथील किनवट तालुक्यामधील सर्व समाज घेईल अशी आम्ही आशा करतो आणि प्रशासनही त्या स्तंभाचं रक्षण करते अशी आम्हाला अपेक्षा आहे. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.